उत्तराखंडमध्ये आज समान नागरी कायदा जो आहे तो विधिमंडळामध्ये सादर करण्यात आलेला आहे. नेमकी त्याच्यावर सर्वत्र देशभर सध्या चर्चा होताना पाहायला मिळते आहे आणि अनेक यामध्ये विचार जे आहेत ते पुढे येताना दिसत आहेत. एकूण नेमका हा कायदा काय आहे, आपल्या जो कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये हा नेमका काय याचा अर्थ निघतो हेच आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ किशोर जावळे सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. एबीपी माझामध्ये स्वागत सर. कशा प्रकारे बघता आहे या कायद्याकडे तुम्ही? उत्तराखंडमध्ये आता टेबल झालेला आहे, एकूण सादर झाला आहे, मात्र संमत नाही झाला आहे. तो संमत होईल. आता सध्या उत्तराखंडच्या विधानसभेमध्ये विधेयक सादर झालेलं आहे. माझ्या हिशोबाने ते पास होईल. प्रश्न असा आहे की एक तर पहिली गोष्ट याचं स्वागत करायला हवं. हे फार आधी व्हायला हवं होतं आणि ते सुद्धा राष्ट्रीय स्तरावर व्हायला हवं होतं. पण याच्यात एक कोडा असा आहे की जर आपण घटनेची तरतूद बघितली, घटनेतल्या तरतुदी बघितल्या, तर घटनेतला तिसरा भाग जो आहे तो नागरिकांचे मूलभूत अधिकार स्पष्ट करणारा आहे. त्या तिसऱ्या भागाची सुरुवात कलम 12 पासून होते. त्यातलं कलम 13 जे आहे त्या कलम 13चा पहिला परिच्छेदच स्पष्ट करतो की ज्या दिवशी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली त्या दिवशी जे कायदे अस्तित्वात होते, घटना अस्तित्वात यायच्या अगोदर, असे सर्व कायदे टू दी एक्सटेंट घटनेच्या तिसऱ्या भागाला छेद देतात किंवा त्या कायद्यातल्या तरतुदी घटनेतल्या तिसऱ्या भागाला छेद देतात, टू दॅट एक्सटेंट ते सर्व कायदे नल अँड वॉइड आहेत, रद्दबातल आहेत, असं आर्टिकल 13 परिच्छेद 1 मध्ये स्पष्ट केलं आहे. परिच्छेद 2 मध्ये याच्या पुढे असे कायदे संसद करू शकणार नाही की जे तिसऱ्या भागातल्या मूलभूत अधिकारांना छेद देतील. महत्वाची गोष्ट जी आहे ती परिच्छेद 3 मध्ये कायदे कशाला म्हणायचं त्याचं डेफिनिशन आहे, व्याख्या आहे. त्याच्यामध्ये लॉ म्हणजे ऑर्डिनन्स, बाय लॉ, रूल, रेग्युलेशन, नोटिफिकेशन, अशा सर्व गोष्टी आहेत. आणि शेवटी महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे कस्टम ऑर युसेज हॅव्हिंग विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया द फोर्स ऑफ लॉ. याचा अर्थ सर्व परंपरा आणि रीतिरिवाज ज्यांना घटना अस्तित्वात येण्याच्या आधीपासून कायद्याचा दर्जा प्राप्त आहे ते सुद्धा सगळे रद्दबातल ठरतात. आता कस्टम अँड युसेज हॅव्हिंग द फोर्स ऑफ लॉ म्हणजे परंपरा आणि रीतिरिवाज ज्यांना कायद्याचा दर्जा प्राप्त आहे त्याच्यामध्ये सर्व पर्सनल लॉ येतात. पण आता यामध्ये जर का बघायचं तर म्हणजे पोर्तुगीजांनी देखील पोस्ट इंडिपेंडन्स, प्री इंडिपेंडन्स कायदा आणलेला होता. पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये जर का बघायचं तर पहिलाच कायदा हा म्हणावा लागेल उत्तराखंडचा. एकूण राज्यापुरतं जरी का मर्यादित असलं तरीही काही वर्षांनंतर देशभरामध्ये हा लागू व्हावा अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो देखील पुढे येताना बघायला मिळतोय. याकडे कसं बघता आहात? एकूणच अनेक जे धर्मीय आहेत त्यांच्याकडनं या विरोधात देखील काही प्रश्न उपस्थित करण्यात येतात. म्हणूनच नेमकं मी घटनात्मक तरतुदींकडे आपल्याला पहिल्या प्रथम नेतोय. हा कायदा आता सुद्धा उत्तराखंडच्या स्तरावर येण्याच्या ऐवजी संसदेत यायला हवा होता. पण आपण जसं म्हणता त्याप्रमाणे विविध धर्मियांचा, अन्य कोणाकोणाचा, राजकीय पक्षांचा विरोध असल्या कारणाने तो येत नाही. म्हणून मी घटनेच्या तरतुदी दाखवतोय. पुन्हा एकदा तिथे गेलं तर याचा अर्थ सर्व पर्सनल कायदे, पर्सनल लॉज हे ज्या दिवशी घटना अस्तित्वात आली त्या दिवशीच रद्दबातल झाले. टू व्हॉट एक्सटेंट की तिसऱ्या भागातल्या कुठल्याही मूलभूत अधिकाराला छेद देणारं जर तो कायदा किंवा त्याची तरतूद असेल तर रद्दबातल होतं. आता पहिलंच जे कलम आहे 13 नंतर ते 14 आहे अँड दॅट इज इक्वालिटी बिफोर लॉ. त्यामुळे हे सर्व कायदे व्यक्तींना समान लेखत नाहीत, पर्सनल लॉज, आणि म्हणून ते आर्टिकल 14च्या टेस्टवरतीच रद्दबातल होतात. म्हणजे मग बहुपत्नीत्व त्याचा कायदा असो, वारसा हक्कामध्ये असमान वाटणी मुली आणि मुलं यांच्यामधला असो, हे सगळ्या गोष्टी आर्टिकल 14च्या विरोधात जातात. आणि म्हणून टू दॅट एक्सटेंट हे पर्सनल लॉज रद्दबातल घटनेने केले.
कोडा असा आहे की त्यानंतर जर न्यायपालिकेने ठामपणे हे पर्सनल लॉज याच्या पुढे आम्ही लागू करणार नाही, त्याची एन्फोर्समेंट करणार नाही अशी भूमिका घेतली असती आणि या ग्राउंडवरती की आम्ही ते एन्फोर्स करू शकत नाही याचं कारण ते घटनेच्या तरतुदींच्या विरोधात आहेत, तर मग त्यावेळी जे कोण सरकार असेल, कुठल्या पक्षाचं का असेना, त्यांना त्याच वेळी समान नागरी कायदा आणण्याशिवाय गत्यंतर उरलं नसतं. पण याच्याऐवजी न्यायपालिकेने काय केलं की चौथा भाग जो आहे घटनेचा, जो डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये 44वे जे कलम आहे त्याच्यामध्ये शासनाने समान नागरी कायदा आणावा असं म्हटलेलं आहे. पण तो डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल असल्या कारणाने ते एन्फोर्स करता येत नाही आणि तरीही न्यायपालिका पुन्हा पुन्हा सरकारला वेळोवेळी सांगत राहिली की तुम्ही हा कायदा आणा, तुम्ही हा कायदा आणा. हे माझ्यासाठी कोड आहे, असं करण्याची गरज नव्हती. याच्या उलट तुम्ही तुमचे जे पर्सनल लॉज आहेत ते आम्ही एन्फोर्स करू शकत नाही अशी भूमिका घ्यायला हवी होती. आश्चर्य वाटेल पण मुंबई हायकोर्टामध्ये बहुधा 80-90च्या दशकामध्ये एक केस आली जी रिपोर्टेड आहे, त्याला अमिना केस असं म्हणतात. त्याच्यामध्ये अमिना नावाच्या एका मुस्लिम स्त्रीनी एक पिटिशन फाईल केलं. त्या पिटिशनला विरोध करणारं कुणीही नव्हतं अदर साईडला. तिने फक्त एवढंच सांगितलं की माझी आणि माझ्या नवऱ्याची जी प्रॉपर्टी आहे तिची विल्हेवाट मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे व्हावी, म्हणजेच मुलीला मुलापेक्षा अर्धा हिस्सा मिळतो. आता असं आहे की त्यावेळेला न्यायाधीश होते DR धानुका. त्यांनी म्हटलं की नाही, मी अशा प्रकारे हे एन्फोर्स करू शकत नाही. याचं कारण आय हॅव टेकन अन ओथ टू अपहोल्ड द मॅन्डेट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड बिकॉज दिस फॉल्स फाउल ऑफ पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अंडर 13 इट हॅज ऑलरेडी बीन वॉइडेड. त्यामुळे आय विल नॉट डू दिस. आणि त्यांनी तशी ऑर्डरही पास केली. दुर्दैवाने त्याच्या अपीलमध्ये जेव्हा ती बाई गेली त्यावेळेला खंडपीठाने अशी भूमिका घेतली की जर पिटिशनला विरोध करणारच कोणी अदर साईडला नाही आहे तर मग या प्रश्नामध्ये शिरण्याची गरज काय होती. खरं म्हणजे मला विचारलं तर त्यावेळेला जस्टिस धानुकांची ऑर्डर अपहोल्ड करायला पाहिजे होती. निदान मुंबई हायकोर्टाची ही ऑर्डर अपहोल्ड झाली असती खंडपीठाकडून तर ज्यांना त्याच्यावरती आक्षेप घ्यायचे होते ते सुप्रीम कोर्टात गेले असते आणि मग सुप्रीम कोर्टाला यांना त्या बाजूने निर्णय देणं भाग पडलं असतं. कुठंतरी म्हणजे कायदा असेल किंवा मग जे कायदा सांभाळणारी लोक आहेत त्यांच्याकडनं पण कुठेतरी चूक झाली असं म्हणावं. निश्चितच, कारण वेळोवेळी झालंय कसं दुर्दैवाने, कधी राजकीय पक्ष, कधी न्यायपालिका, कधी अन्य कोणी, कधी धार्मिक गट, या सगळ्यांनी घटनेच्या तरतुदींना वेळोवेळी वेठीस धरल्यासारखं केलं आणि ती वेठीस धरल्या गेल्या कारणाने घटना एक सांगते पण प्रत्यक्षात होतं घटनेच्या विरुद्ध आणि त्याबद्दल कोणी काहीच बोलत नाही. असं या विषयामध्ये झालेलं आहे, समान नागरी कायद्याच्या विषयामध्ये. म्हणून मला असं वाटतं की हे फार आधी व्हायला हवं होतं, पण देर आहे दुरुस्त आहे. अजून एक यामध्ये मुद्दा येतो, म्हणजे हे जुने कायदे झाले पण किंवा मग जे काही हे येतात धर्माच्या दृष्टीने, पण काही नवीन प्रश्न देखील आता निर्माण झाले आहेत. जसं का लिव्ह इन रिलेशनशिप असेल त्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात, डिवोर्स होतो पण एकमेकांच्या दूर जातात, पण यातनं अनेक दुसरे पण प्रश्न निर्माण होत आहेत. मग याकडे कसं बघायचं किंवा मग युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या हिशोबाने जर का काही निर्णय लागू करायचे असेल तर ते कशा प्रकारे होऊ शकतील. याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड कितपत सहाय्यभूत होईल मला माहिती नाही, कारण तुर्तास तरी युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये सर्व नागरिकांना विवाहासंबंधी, वारसा हक्कासंबंधी समान पातळीवरती आणणं हा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा उद्देश आहे. आता इथे सुद्धा उत्तराखंडमध्ये जे बिल आता टेबल झालेलं आहे त्याच्यातून शेड्यूल्ड ट्राईब्स आणि नोटिफाईड ट्राईब्स यांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे, एक्झेम्प्ट केलंय. हे एक्झेम्पशन कॉन्स्टिट्युशनली कितपत व्हॅलिड आहे माझा प्रश्न आहे. मग तो पर्पज जो आहे त्या युनिफॉर्म सिव्हिल कोडचा तोच नष्ट होतो ना. सर्व नागरिक म्हणजे बाकी सर्व नागरिक समान, पण शेड्यूल्ड ट्राईब्स, नोटिफाईड ट्राईब्स, भटक्या विमुक्त यांना ते लागू झालं नाही तर मग त्यांचं काय.
त्यामुळे हाही ज्या वेळेला तो कायदा पास होईल त्यावेळेला मला खात्री आहे की कोणी ना कोणीतरी त्याला आव्हान देईल, ते कोर्टात जाईल, तेव्हा कोर्टाला हे म्हणावं लागेल की युनिफॉर्म सिव्हिल कोड मीन्स युनिफॉर्म फॉर एव्हरीबॉडी. त्याच्यातून कोणाला एक्झेम्प्ट करता येत नाही. आणि हे जे एक्झेम्पशन आहे हे रॅशनल क्लासिफिकेशन नाही असं म्हणून ते न्यायपालिकेला रद्दबातल करावं लागेल. न्यायपालिका करेल की नाही मला माहिती नाही, पण हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. आणि लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे हे जे प्रश्न आहेत ते डायरेक्टली युनिफॉर्म सिव्हिल कोड खाली येतील असं नाही, बट दे कम अंडर सिव्हिल लॉ. आणि मग उद्या जर लिव्ह इन रिलेशनशिप संबंधी काही प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आल्या तर त्या सगळ्यांना सारख्या लागू झाल्या पाहिजेत एवढाच मुद्दा असतो. स्त्री पुरुषांनाही सारख्या लागू झाल्या पाहिजेत एवढाच त्याच्यातला मुद्दा असतो आणि तो दॅट विल बी टेकन केअर ऑफ. धन्यवाद सर, तुम्ही नमस्कार. हे केल्याबद्दल. तर एकूण बघायचं तर कायदा जो आहे तो आज टेबल झालेला आहे, नेमका संमत देखील होईल, येत्या काळामध्ये देशात देखील लागू व्हावा अशा प्रकार अनेक पक्षांकडनं मागणी देखील होताना पाहायला मिळत आहे. काही वर्षानंतर कळेलच नेमका या संदर्भात काय भूमिका जी आहे ती सत्ताधारी पक्षांकडनं घेतली जाते. कॅमेरामॅन उत्तम कुटियारसह अभिषेक महाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.